श्री स्वामी समर्थ. मी वैशाली, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण देवाच्या मूर्त्या कशा साफ करायच्या ते पाहणार आहोत. आता मी इथे एका वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा दही घेतला आहे, तसंच 1 चमचा बेसन घ्यायचं. हे आपल्या घरामध्येच उपलब्ध असतं, त्यामुळे अशा पद्धतीने देव नक्की साफ करून बघा, खूप छान निघतात. तसंच मी इथे लिंबू घेतलेला आहे, अर्ध लिंबू. ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. मी ही पहिली पितांबरीनेच देव घासत होते, पण जेव्हापासून मी यूट्यूबमध्येच ही पेस्ट कशी बनवायची ते बघितलं होतं, तेव्हापासून मी हे करते. त्याने खूप छान देव निघतात. आता ह्या मूर्त्यांना मी चांगले चोळून घेणार आहे. पेस्ट ही अशा प्रकारे सगळीकडनं लावून घ्यायची आहे पेस्ट. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. अशा प्रकारे देवाच्या मूर्त्या साफ केल्याने खूप छान असा रिझल्ट मिळतो. अशा प्रकारे आपण सगळीकडनं चोळून घ्यायची ही पेस्ट. तुम्ही ब्रशने पण सगळीकडनं लावून घेऊ शकता, किंवा आपली लिंबाची साल असते ना, त्यांनी पण लावून घेऊ शकता. फक्त ब्रश घेताना ब्रश देवाचाच घ्या, दुसरा कुठला ब्रश वापरू नका. तर अशी मी सगळ्यांना लावून घेतली ही पेस्ट ही. आता इथे हा गडू आहे, त्याला पण लावून घेणार आहे. आम्हाला सुतक असल्यामुळे खूप दिवस मी देव साफ केले नव्हते, मला आज ही पेस्ट वापरून आपण साफ करून बघू. आता ह्यालाही लावून घेणार आहे मी. थोडीशी पेस्ट उरलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे देव असतील त्याचे प्रमाण घ्या तुम्ही. एक चमच्याच्या अंदाजाने प्रमाण घ्यायचं आहे. आता हे थोडं जास्तच काळं झालेलं आहे, त्यामुळे पेस्टसुद्धा कमी होती, त्यामुळे आयथोडी लावून टाकलेली आहे मी. अशा प्रकारे सगळीकडे लावून घेतली. आता आपण पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे मूर्त्या स्वच्छ. अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहे, म्हणजे तिथली आतली काय असेल ते सगळं निघून जातं, काळपटपणा. हे बघू शकता किती छान निघालेली आहे मूर्ती. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपले डेली ब्लॉग ही काही दिवसांनी चालू होणार आहेत. एक सबस्क्राईबरने सांगितलं होतं, ताई डेली ब्लॉग चालू करा, त्यामुळे मी चालू करायचा प्रयत्न करणार आहे. तर नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, आणि त्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक पण करा. तुम्हाला अजून कसले व्हिडिओ आवडायला बघतील ते तसंही मला सांगा, मी ते व्हिडिओ करत जाईन. अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून घेतलेत हे सगळे मूर्त्या. आता अजून एका पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. ताट थोडं जास्त काळपट असल्यामुळे ते निघलं नाही, पण नेक्स्ट टाईमला निघून जाईन ते पुढच्या वेळेस. अशा प्रकारे दुसऱ्यांदा मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आहेत आणि पुसून ठेवले आहेत मूर्त्या. हा छोटा गडू पण खूप छान निघालेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे माझे देव सगळे स्वच्छ झाले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक करा, आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.